हिंदू धर्मासमोरील आव्हाने आम्हाला आमच्या जीवनात काही गोष्टी शिकण्याची गरज आहे. काय गरज आहे? जगात बघा, धर्महीन किंवा धर्माविहीन विना कोणी व्यक्ती नाही आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक धर्म असतो. मग ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, पारसी असेल, ज्यू असेल, सिंटो असेल आणि हिंदू असेल. जगात एकूणच कमी जास्त प्रमाणात एवढीच धर्म आहेत. 700 ते 750 कोटी लोकसंख्या आहे जगाची. 800 कोटीच्या आसपास पोचते. त्याच्यात धर्म ही एक जीवन पद्धती असते. धर्म म्हणजे काय? जीवन जगण्याची एक पद्धती. प्रत्येक धर्माला कोणतरी एक संस्थापक असतो. आणि प्रत्येक धर्मात कुठली ना कुठली तरी एक देवसंकल्पना असतो. स्वर्ग नरकाची एक संकल्पना असतात. आणि माणसाने कसं वागायला पाहिजे ह्याच्याकरता काही नीती नियम असतात त्यात. त्यानंतर प्रत्येक धर्मात त्यांचीच म्हणून एक धर्मग्रंथ असतो. त्यांचीच म्हणून काही महापुरुष असतात. हे प्रत्येक धर्मात असतात. आणि प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल, जो ज्या धर्मामध्ये जन्माला आला आहे त्याच्याबद्दल, धर्म आणि धर्मभूमीबद्दल किंवा धर्म आणि आपल्या जन्मभूमीबद्दल ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्या जन्माला आलो त्या धर्मासंबंधात माहिती असायला पाहिजे की नाही? माहिती असायला पाहिजे. तर आपण हिंदुस्थानात जन्माला आलो, हो ना? या देशाला किती नाव आहेत? एक हिंदुस्थान असं नाव आहे, दुसरं भारत असं नाव आहे, तिसरं इंडिया असं नाव आहे, चौथं भरतखंड असंही याला म्हणतात, पाचवं जम्बूद्वीप असंही म्हणतात. आहेत, जुनी नावं आहेत. किंवा जम्बूद्वीपातला एक खंड भरतखंड असंही म्हणतात. आशियाला जर जम्बूद्वीप म्हणत असतील तर भारत त्यातलं एक देश आहे. आणि इथे एक धर्माची नाही, अनेक धर्माची लोक राहतात, होय ना? भारतात किती धर्माची लोक राहतात माहिती आहे? किती धर्माची लोक राहतात भारतात? बाकी देशांचं कसं आहे, एखादा धर्मच मुख्य असतो, बाकी काय गौण असतात. एकच धर्माचीच लोक जास्त असतात. इथे भारतात किती धर्माची लोक राहतात? कोण सांगाल? माहीतच नाही, होय ना?
मग आपण आपल्याला तरी आपला धर्म माहिती आहे का, की आपण कुठल्या धर्मात जन्माला आला आहे? माहिती आहे? तेही माहीत नाही आहे. हां, कुठल्या धर्मात जन्माला आला? हिंदू धर्मात जन्माला आला. हिंदू धर्माला आणखीन काय नाव आहेत का? सनातन धर्म असंही एक नाव आहे, आणखीन वैदिक धर्म असंही एक नाव आहे. याला 2-3 नावं आहेत. एक हिंदू धर्मही म्हणतात, सनातन धर्म म्हणतात, किंवा वैदिक धर्म असंही म्हणतात याला. पण ह्याचा वैशिष्ट्य असं आहे की याला कोणी स्थापन केले माहीत नाही, कधी स्थापन झाला माहीत नाही सनातन धर्म. म्हणून ह्याला म्हणतात सनातन. फार जुना, फार जुना म्हणजे किती, कधी सुरू झाला हे कोणाला माहीत नाही. म्हणून ह्याला अनादि म्हणतात, सनातन म्हणतात. एवढ्या करतात ही. आता ख्रिश्चन धर्म कधी सुरू झाला? 2000 वर्षापूर्वी येशू जन्माला आला, येशू ख्रिस्ताने स्थापन केला, त्यांचा धर्म सुरू झाला. 2000 वर्ष आयुष्य आहे त्याला. इस्लाम धर्म कधी सुरू झाला? इसवी सन 600 नंतर, 632 की असं काहीतरी आहे त्यांचा जन्म. 30-32 आहे पैगंबराजींचा, आणि त्यांनी स्थापन केलं म्हणून त्याला इस्लाम धर्म म्हणतात. त्याचं आयुष्य किती? 1400 वर्ष इस्लाम धर्माचं. जपानमध्ये एक सनातन धर्म आहे जिला शिंटो म्हणतात ते, आणि चीनमध्येही आहे त्यांचा एक सनातन धर्म आहे त्यांचा, त्या देशाचा मूळचा. परंतु नंतर आपला जो हिंदू धर्म आहे त्यातला एक बौद्ध संप्रदाय तो तिथे प्रवेश केला. तो 40% चीनमध्ये व्यापला. त्रिविष्ठप म्हणजे तिबेटमध्ये पूर्णतया बौद्ध संप्रदाय आहे. अन्यथा हाही हिंदू धर्म खूप मोठा होता एकेकाळी. रामायण महाभारताच्या काळात जर एकूण या देशाची सीमा तुम्ही पाहिला असता तर रशिया देश जो आहे त्यातला बराचसा भूभाग भारतात होता. कझाकिस्तान, उझबेकिस्तान असं नाव ऐकलं आहे तुम्ही, जे अफगाणिस्तानला लागून आहेत पलीकडे, या सर्वही भारतात होत्या. आणि एक कालवाही तुम्ही ऐकला असणार, तिला कुठलं कालवा म्हणतात बाबा, समुद्र, 2 समुद्रांना जोडते, सुवेज नाही, तो हिंदूच नाव आहे त्याला. आणि ह्या बाजूला ऑस्ट्रेलिया आहे ना, या बाजूला इंडोनेशिया. इंडोनेशिया हे चोळ साम्राज्याच्या काळात भारतातच होता, आणि रामायणच्याही काळात वाली तिथे राज्य करत होता, ज्याला बाली द्वीप म्हणतात आज. वाली तिथे राज्य करत होता. आणि इकडे ऑस्ट्रेलिया जे आहे, रावण इथे खाली लंकेत राज्य करत होता, आणि त्याच्या खाली एक 500-600 छोटी द्वीपकल्प होते ऑस्ट्रेलियापर्यंत. ऑस्ट्रेलिया या शब्दाचा अर्थ अस्त्रालय. अस्त्रालय म्हणजे रावणाने आपले अस्त्रशस्त्रांचा संग्रह करण्याचा ठिकाण होता तो. ऑस्ट्रेलिया हा भारतात होता एकेकाळी. आणि नेपाळ, अफगाणिस्तान, इराण, इराक हे सर्वही भारतात होते एकेकाळी. हिंदू धर्म एवढा मोठा
प्रदेश व्यापलेला होता एकेकाळी. आजच्या ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार, त्याच्या खाली कुठलाही आणखीन एक देश आहे ना खाली, ब्रह्मदेशाच्या खाली किंवा ब्रह्मदेशाच्या वरती, कुठला? भूटान. भूटान आहे. ह्या सर्वही भारताच्याच भाग होत्या, हिंदुस्थानच्या. आणि काळांतराने एक 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 तुटत गेले. जेव्हा जेव्हा हिंदू धर्मामध्ये धर्माचरणामध्ये शिथिलता आली त्या त्यावेळी एक एक भाग तुटून निघाले. समजलं तुम्हाला? हिंदू धर्मामध्ये जेव्हा आचरणामध्ये शिथिलता आली, लोक आपला धर्म आपण निग्लेक्ट करायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा एक 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 देश स्वतंत्र होत गेले. तुम्हाला सांगितले नाही, हे सर्वही भारतात होते. मुस्लिम्स आले, त्यांच्या आक्रमणाच्या आधीच पारशी जो आहे, एकेकाळी ही अग्नि उपासना करणारी हिंदू धर्माचाच एक संप्रदाय होता, जो इराणमध्ये राहत होते. आणि तेही संपले, 50 वर्षात संपून टाकले इस्लामिक लोकांनी. जो बॅबिलोनियन संप्रदाय होता, धर्म, तो इराकमध्ये होता, त्यालाही त्यांनी संपवला. असे खूप हे संपवले. ह्या 2 धर्मांनी बाकीच्या ज्या स्थानिक धर्म होते सगळ्यांना संपवले. कोण? एक ख्रिश्चन आणि एक इस्लाम. या दोघांनी खूप साऱ्या देशांना संपवलं. संपवून आपली झेंडा गाडले त्यांनी तिथे. दारुल हर्ब जे होते त्यांना दारुल इस्लाम केले. या दोन्हींचे अर्थ तुम्हाला माहिती असू द्या. दारुल हर्ब, दारुल हर्ब म्हणजे इस्लामेतर लोकांचे प्रदेश. दारुल इस्लाम म्हणजे केवळ इस्लामी लोक राहत असलेले ठिकाण. आणि त्यांच्या धर्माचा मुख्य उद्देश काय आहे? जे दारुल हर्ब आहे ते सर्वही दारुल इस्लाम करून टाकायचं. त्यांच्या धर्माचा मुख्य उद्देश त्या कुराणमध्ये हेच लिहिलेले आहे. आणि ख्रिश्चन जे आहेत ते क्रूस्ड वार म्हणतात त्यांचं. त्या क्रूस्ड वार करून आपल्या धर्माचा विस्तार आत्तापर्यंत करत आले. तुम्हाला ह्याची माहिती जर घ्यायचं असेल इंडिया आफ्टर 1498 नावाचा असा एक पुस्तक आहे. तो घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या कुठल्या धर्माचा विस्तार कसा झाला. म्हणजे एक छोट्याशा युरोपमधील पोर्तुगीज आणि वास्को ड गामा जो होता तो कुठे आला होता? कुठे गेला होता तो? एक अमेरिकेकडे गेला, एक भारताकडे आला होता. दोघे जण तिथलेच होते ते. आणि एकूण जग वाटून घ्यायचं ठरवलं होतं त्याने. हे संपूर्ण जग ख्रिस्तमय करायचं ठरवलं होतं त्याने. म्हणून एक जण त्या बाजूने गेला, एक जण ह्या बाजूला गेला. 500 वर्षांचा एक प्लॅन तयार केली होती त्यांनी.
पहिलं 100 वर्षात त्या जायचं, त्या देशाचा शोध घ्यायचा, ज्या त्या देशांचा शोध घ्यायचं, आणि दुसऱ्या 100 वर्षामध्ये त्या देशाचा इतिहासाचा अध्ययन करायचं. तिसऱ्या 100 वर्षामध्ये तिथे उद्योग व्यापार वाढवायचा आपला, आणि चौथ्यामध्ये तिथे राज्य स्थापना करायचं, आणि 5व्या टप्प्यामध्ये संपूर्ण ख्रिश्चन करून टाकायचं. समजला त्यांचा प्लॅन? ख्रिश्चनांचा 500 वर्षांचा प्लॅन होता त्यावेळी. जो जेव्हा इकडे आला होता, कालिकतला पोचला होता ना, कोण तो? नाही, कोणाच्या तोंडून येईना. भारताचा शोध लावला, अमुक तमुक जे सांगतात ना, कोण तो? वास्को ड गामा. शोधबीर काय लावला नाही तो एक छोटासा जहाजमध्ये बसून असाच फिरत होता उद्योग व्यापारासाठी. वादळामध्ये सापडला समुद्रात, आणि कुणीकडे जावं कळत नव्हतं. तेव्हा भारतीय व्यापारी जे व्यापारासाठी गेले होते ते भेटले वाटेत त्याला सुरक्षितपणे चल आमच्याकडे म्हणून त्याला घेऊन आले इथे. आमच्या देशातल्या लोकांची पद्धत माहिती आहे, कोणी असा भरकटलेला माणूस दिसला तर चल आजच्या पुरते आमच्या घरी चल, जेवून खाऊन मग जा, तुला कुठे जायचं आहे, असं घेऊन आले तर काय लिहिलं त्यांनी इतिहास? भारताचा आम्ही शोध लावले म्हटले. काय भाड्या शोध लावतोय तो? भरकटलेला आमच्या मच्छीमारांनी घेऊन आले त्याला. दुसरा एक होता तो तिकडे गेला अमेरिकेला. काय नाव आहे त्याचं? कोलंबस, होय ना? कोलंबस असंच भरकटत गेलेला तो. तिकडे गेला, त्या बाजूचा सगळे त्याने संपून टाकला. इकडे आला, हा संपवायचा म्हणून 13व्या शतकातच ह्यांचा सुरुवात झाला भारतात. करता 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 याने 16-17व्या शतकापर्यंत आले. आता व्यापार स्थापन केले. व्यापार झाल्यानंतर हळूहळू आता देशातल्या सगळ्या राज्य जे होते ती कब्जा केली. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून करून इथे ख्रिश्चन धर्म स्थापन करायला सुरुवात केली. मिळेल त्या मार्गाने सुरुवात केली. मग तेवढ्यात यांना पिटाळून लावले. यांच्या बरीचशी गेले, पण आमच्यातलं राहिलेले जे बाटगे आहेत ना, त्यांचं उरलेले काम आता पुरा करतायत. ते बाटगे म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, जे बाटलेले आहेत ते आता राहिलेले काम पुरा करतायत. आणि इस्लामिक जे आहेत हे भारतात धर्मस्थापन झाला त्यांचा 7व्या शतकात, बरोबर 630च्या दरम्यान. पुढे एक 50-60-70 वर्ष पैगंबर राहिले, आणि पैगंबरलाही पिटाळून लावले तिथल्या लोकांनी. अशा वेळी भारताने मदत केली त्याला. त्यांच्या भावंडे जे होते, त्यांची भावकी जे होते, तिथनं हाकलून काढले होते. तेव्हा तेही भारतात आले होते. राजा ताहिरने त्यांना आश्रय दिले होते. राजा ताहिर हा सिंधमध्ये राहत होता. आज पाकिस्तानमध्ये जो हैदराबाद प्रांत म्हणतात किंवा सिंध प्रांत म्हणतात, तिथे राज्य करत होता सिंधू नदी तीरावर राजा ताहिर म्हणून. या लोकांना सपोर्ट केला होता. मग हळूहळू हेही लोक भारतात आले व्यापारधंदा करायला. मग हळूहळू समुद्रमार्गाने यायला लागले. पहिली मशीद यांना त्रावणकोरच्या राजाने, केरळमधलं एक प्रसिद्ध संस्थान आहे त्रावणकोर संस्थान. कुठे? त्रिवेंद्रममध्ये. तिरुवनंतपुरम म्हणताय ना तुम्ही, तिथे एक राजघराणा आहे. त्रावणकोर संस्थान असं त्याला म्हणत होते त्यावेळी. त्या राजांच्या अधीन पूर्ण केरळ होता.
हे व्यापार करायला आले तेव्हा म्हणाले की आम्हाला एक प्रार्थनास्थळ पाहिजे नमाज पडायला, हे बांधून द्या रे त्याला एक, हे म्हणाले. आणि तो म्हणाला की मी एकटंच आहे, मला थोडंसं साथीदार भेटले असते तर बरं झालं असता. राजाही येडा आमचा, हे जावं रे कोणतरी 4-8 लोक त्याच्या जोडीला जावं म्हटले, ते मुस्लिम झाले. सण बिण एकटाच कसा साजरा करणार, मग काही लोकांना दिली साथीला. मग हळूहळू त्याने कुठपर्यंत आणले, देवळं पाडायला सुरुवात केली. खूप वर्ष गेली नंतर मग तिथेही मुसलमानांचा प्रस्थ वाढायला लागला. नंतरच्या काळात भारतावर आक्रमणे झाली. तुम्हाला 710 मध्ये महम्मद बिन कासिम आला, ज्या मुसलमानांना आश्रय देणारा पैगंबर आणि त्यांच्या भावंड्यांना युद्धामध्ये सहाय्य करणारा जो राजा ताहिर होता, त्या ताहिरावरच पहिलं आक्रमण केलं. कोण? बिन कासिम. आणि मग हळूहळू हळूहळू ते भारतात कासिम आला, बाबर आला, घोरी आला, गजनी आला. तुम्हाला सगळी इतिहास माहिती आहे, वाचलाय ना इतिहास. हळूहळू हळू भारतात बऱ्यापैकी आपले राज्य स्थापना केली या लोकांनी. आणि नंतर त्यांचा उद्देश होता की हे दारुल काय करायचं, इस्लाम करायचं, गजवे हिंद करायचं. गजवे हिंद म्हणजे माहिती आहे तुम्हाला? कोणाला माहिती आहे गजवे हिंद म्हणजे? काळांतराने गजवे हिंद माहिती आहे? नाही. बर, ठीक आहे, जाऊ आपण हळूहळू तिकडे. या हिंदुस्थानवर असे परकीयांची आक्रमणं सुरू झाली. आम्ही जे हिंदू होतो इथली, हिंदू कोणाला म्हणावं बाबा? ज्याच्या मनात हीन भावना नाही तो हिंदू, अशी एक व्याख्या आमच्या जुन्या लोकांनी लिहिला होता. ज्याच्या मनात हीन भावना, कोणाबद्दलही तुच्छ भावना नाही, सगळ्यांनाच चांगले आणि मोठे, सगळ्यांनाच आपल्यासारखे समजणारी जे आहेत त्यांना हिंदू म्हणत होते. ज्याच्या मनात हीन भावना नाही, अन्यांच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीत हीन भावना नाही आहे, तो हिंदू. दुसरं, हिंदू त्याला म्हणत होते जो हिंदुस्थानात राहतो. हिंदुस्थान कशाला म्हणत होते? जे सिंधुस्थान होती, बाहेरचे आलेले लोक या सिंधू नदीच्या किनाऱ्यावर हे येत होते, अफगाणिस्तानमधून भारतात प्रवेश करत होते. अफगाणिस्तान ह्याला गांधार प्रांत म्हणत होते पूर्वी. हिंदुस्थानात होती तेव्हा त्याचं नाव काय होतं? गांधार. तुम्हाला माहिती आहे ना, धृतराष्ट्र यांची पत्नी जी होती देवी गांधारी, गांधारींचा माहेर तो गांधार प्रांत. तिकडूनच हे परदेशी भारतात चालत येत होते. आले की सिंधू नदी तीरावर राहणाऱ्या लोकांना हे ओळख, आपणही म्हणतो ना, तो कोपऱ्यातला, टेकडीवरचा, सकलातला, असा ओळखतो की नाही घरं ओळखताना, तसे ते म्हणाले की हे सिंधू आहे. मग त्या ग्रीक लोकांना स म्हणता येत नव्हता. ग्रीक लोकांना स म्हणता येत नाही म्हणून ते ह म्हणत होते. सला ह म्हणत होते. जसं आपण पंजाबीमध्ये स श श जे आहेत तिन्ही, हे पंजाबीमध्ये नाही आहे, त्यांना क म्हणतात. ते शिष्य असं म्हणत नाही, मग त्याला काय म्हणतात? शिख. शिष्याला काय म्हणतात? शिख. पुरुष शब्द आहे, पुरुषाला काय म्हणतात? ते पुरुष.
तसं यांचंही झालं. यांना स म्हणता येत नव्हता, त्याच्याऐवजी ह म्हटले. मग आता सिंधूचं काय झाले? हिंदू. हिंदुस्थान हिंदुस्थान म्हणून हिंदू राहत असलेले स्थान म्हणून ओळखत होते. हे हिंदुस्थान नंतर जे ब्रिटिश आले त्यांना ह पण नीट म्हणता येत नव्हतं. हिंदूंना ते इंडस इंडस म्हणायला लागले. ते काय म्हणायला लागले? इंडस. इंडस व्हॅली म्हणतात, माहिती आहे ना? सिंधू खोरा जो आहे याला इंडस व्हॅली म्हणतात. ते इंडस म्हणायला लागले सिंधूला. मग ते इंडस म्हणत 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 ते अपभ्रंश होऊन इंडिया झाला. कळलं ना? इंडिया झाला. मूळचा काय आहे? सिंधू. सिंधूचा हिंदू, अपभ्रंश होऊन हिंदू झाले. हे हिंदू राहत असलेले जे स्थान आहे याला हिंदुस्थान म्हणतात. आणि इथे राहणाऱ्यांना हिंदू म्हणून ओळखत होते. आणि ह्यांचा धर्म कुठला? सनातन. हिंदू धर्मही म्हणतात. ही एक जीवन पद्धती होती बाबा सगळ्यांची. एकसारखं यांचं एक जीवन पद्धती होती. जीवन पद्धती म्हणजे काय? सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत कसं वागावं याचे नीती नियम. जन्मल्यापासून मरेपर्यंत कोणाकोणाचा संबंध कसा असावं, राज्य कसा असावं, प्रत्येकांचे हक्क काय, प्रत्येकांची कर्तव्य काय, आणि सर्व लोक सुखी राहण्याकरता आपण कसं वागायला पाहिजे याच्याकरता बनवलेले जे नीती नियम होते ना यालाच धर्म म्हणतात. धर्म म्हणजे माहिती आहे तुम्हाला? समष्टीच्या कल्याणाकरता, समष्टी म्हणजे सर्वांच्या कल्याणाकरता बनवले गेलेले जे नीती नियम आहेत त्यांना काय म्हणतात? धर्म. कळलं तुम्हाला धर्म कशाला म्हणतात? सगळ्यांच्याच भल्यासाठी निर्माण केले गेलेले नीती नियम. आता तुम्ही आहात सगळेजण इथे, मग तुम्ही नियम बनवून घेतलं बाबा आम्ही शिबिरात आलो आहे 10 दिवस, सकाळी किती वाजता उठायचं एक नियम बनलं की नाही? मग नाश्ता किती वाजता करायचं, योगासनं किती वाजता करायचं, उपन्यास किती वाजता होणार, कंठस्थीकरण किती वाजता होणार, युद्धकला किती वाजता शिकणार, हे नियम बनवून घेतला. आणि त्यानंतर जेवणात काय जेवणार काय नाही जेवणार याचाही काही नियम बनवून घेतला. याला काय म्हणतात? आणि त्यानंतर जेवताना कोण आधी जेवायचं, कोण नंतर जेवायचं, आज कोण वाढायचं, उद्या कोण वाढायचं, मग आज झाडू कोणी मारायचं, उद्या झाडू कोणी मारायचं, असं काय नियम झाले असतील ना? या सगळ्या नीतीने व सगळ्यांना सुखर व्हावं. नीती नियम कशासाठी? कोण्या एकावर अन्याय होऊ नये, प्रत्येकांच्या जीवनात प्रत्येकाला आनंदाने राहता यावं याकरता बनवले गेलेले जे नियम आहेत त्या नियमांना काय म्हणतात? धर्म. कळलं तुम्हाला? धर्म म्हणजे धर्म म्हटले की आमच्या डोळ्यासमोर दाढी तरी येतंय, टोपी तरी येतंय, तिलक तरी येतंय, काहीतरी येतंय, त्यांची ओळख आहे ती. पण इथे धर्म म्हणजे सगळ्यांच्या भल्यासाठी. आता समजा सगळेजण इथे बसलोय, बाहेर जायचं एकच रस्ता आहे, मग तेव्हा काय करतो आपण? नियम. आधी कोण जावं नंतर कोण जावं याचा नियम बनवतो की नाही? या नियमालाच धर्म म्हणतात. जेवताना आधी कोण जेवायचं, मग नंतर कोण जेवायचं, साफसफाई कोण करायचं, वाढायचं कोणी, असं जे काय तुम्ही स्वतःच्या अंडरस्टँडिंगमध्ये सगळ्यांनी मिळून बनवून घेतलेले जे काय नीती नियम आहेत याला काय म्हणतात? धर्म. तसं सनातन धर्म म्हणजे पूर्व काळात आमच्या ऋषीमुनींनी व सगळ्यांची जीवन जगणं सुखर व्हावं, सुसह्य व्हावं, कोणावरही अन्याय होऊ नये, कोणालाही त्रास होऊ नये, आणि आपण जगत असताना आपल्या जीवनाला उद्दिष्ट काय असायला पाहिजे, त्या उद्दिष्ट साध्य करण्याकरता आपण कुठलं कुठलं कर्म करायला पाहिजे, आणि कर्मही दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने करायला पाहिजे.
असे जे नियम बनवले गेले या नियमांना काय म्हणतात? धर्म. हिंदू धर्म समजलं तुम्हाला? हिंदूंसाठी बनवले गेलेले नियम. आणि मग कोणाला हिंदू म्हणावं असं त्यांनी एक हे केलं, बाबा जो देव देश धर्मावर विश्वास ठेवतो तो हिंदू. समजलं पहिलं? कोण हिंदू? या प्रदेशात राहतो तो हिंदू एक, हिंदुस्थानात राहतो तो हिंदू तो एक. दुसरं, ज्यांचा आपला देश, आपला देव आणि आपल्या जीवन पद्धतीवर विश्वास आहे तो हिंदू. तिसरा, जो स्वर्ग नरक आणि पुनर्जन्म मानतो तो हिंदू. काय मानतो? काही करत नाही, गप्प बसा तुम्ही. स्वर्ग नरक पुनर्जन्म मानतो. आणि चौथा, जो कर्म सिद्धांत मानतो. काय करतो? जो कर्म सिद्धांत मानतो, बाबा वाईट केला तर नरकात जाशील, चांगलं केला तर स्वर्गात जाशील. आणि जे काय आलेले आहे ते प्रारब्ध भोग आलेले आहे, आपण आपल्या कर्तृत्वाने हे सर्वही ठीकठाक केली पाहिजे. कर्मसिद्धांत म्हणतात त्याला. कर्मसिद्धांत मानणाऱ्यांना हिंदू म्हणतात. आणि पाचवा, आपल्या जीवनामध्ये पंचमहायज्ञ करतात त्यांना हिंदू म्हणावं. काय करणाऱ्यांना? मी परत विचारतो, हिंदू कोणाला म्हणायचं? ही एवढी डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगितलं. पंचमहायज्ञ जो करतो तो हिंदू. कुठले कुठले पंचमहायज्ञ? बाबा देवयज्ञ, मातृपितृयज्ञ, ऋषियज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ. हां सांगा बघू, 5 कुठले कुठले? देवयज्ञ, मातृपितृयज्ञ, ऋषियज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ. या 5 लोकांची ऋण. यज्ञ म्हणजे काय बाबा? कृतज्ञता अर्पण करणं. या लोकांचे आमच्यावर ऋण आहे, हे ऋण आपण फेडायचं. देवाचा ऋण आहे की नाही तुमच्यावर? तुम्ही येण्यापूर्वी हे सगळे निसर्ग बनवून ठेवलाय की नाही आपल्यासाठी? पाणी, हवा, सूर्य, चंद्र, अग्नी, फिरायला आकाश आणि अन्नधान्य, हे सर्वही बनवलं की नाही? मग तुम्ही म्हणणार कुणी बनवले, आम्हाला काय माहिती, आम्ही काय बघितलेलं नाही त्यामुळे विश्वास ठेवणार नाही असं म्हणणार का? सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुम्ही ज्या चटाईवर बसलाय, ही चटाई कुणी बनवले माहिती आहे तुम्हाला? पण तुमची काय धारणा आहे बाबा या चटाईबद्दल? हे बनवणारे कोणतरी असायला पाहिजे ना, कुठेतरी असायला पाहिजे. आहेत की नाही आहेत? असतील ना? त्याच्यावर विश्वास आहे ना तुमचा? नाही नाही आम्ही मानत नाही, जोपर्यंत आमच्या डोळ्यांना दिसत नाही तोपर्यंत मानत नाही, असं कोण म्हणतात? असंही म्हणणारे आहेत की नाही? शोध काही घेणार नाही आहे, पण ज्यांनी बनवले तो असं म्हटल्याबरोबर येऊन समोर उभं राहायला पाहिजे म्हणतात ते. असंही लोक आहेत की नाही? आहे. त्यांना काय म्हणतो आपण? नास्तिक. न अस्ति, नाही, ते नाहीच आहे कोणी, हे असंच बनलेलं आहे. बनेल का असं? तुमच्यासारखा पोरगा होता, त्याचे आई बाबा रोज भांडत होते देव आहे की नाही याच्यावर. आई म्हणत होती देव आहे, वडील म्हणत कुठला देव आणि काय तुरकाठी घेऊन आलीस तू? ती म्हणाली असं कसं म्हणताय? हे बघा, हे सृष्टी एवढं निर्माण झालं म्हणजे एक निर्माता असायला पाहिजे. ती म्हणाली जोपर्यंत मला दिसत नाही मी काय विश्वास ठेवणार नाही म्हटला. रोज भांडण चालायचं.
पोरगा तुमच्यासारखा होता, तो म्हणाला, आई का भांडताय? बाबा देव आहे की नाही ह्याच्यावर तुझ्या बाबाचं माझं रोज भांडण होते बघ म्हणा. मग काय म्हणायचं आहे तुला? मी म्हणते की ही आहे एक चटई, ही एक बिल्डिंग आहे, कोण बांधलेत आम्हाला माहीत नाही, पण बांधलं म्हणजे कोणतरी बांधलेले आहेत. ते बांधणारी व्यक्ती आज असेल किंवा नसेल, होय ना. रस्ता निर्माण केलेत कोणतरी, म्हणजे ते काय तुम्हाला दिसलेत त्याच्यावर चालताय ना, मग तुम्ही काय त्याचा शोध घ्यायला गेलाय का? नाही, कोणतरी केलेत ना. मग खड्डे भरणारे काय तुम्हाला दिसतात का? नाही आहे, त्यांची काम ते करत असतात. म्हणून काय कोणच नाही आपोआप झाले रस्ता असं म्हणता येईल का? नाही आहे. तसाच इथे काही आपोआप बनत नाही आहे, देवाने आमच्यासाठी निर्माण केलेले. निर्माण करणाऱ्याला काय म्हणतात? देव. त्याला देव म्हणावं, आणि निर्माण केलेले आहे याला जगत म्हणावं. आम्ही जे निर्माण झालेले एकमेकांबरोबर राहतो ना, इथे निर्मितीमध्ये जे वेगवेगळे जीव दिसतात ना, यांना जीव म्हणतात. हिंदू धर्माचा हा सिद्धांत आहे. जीव, जगत आणि जगदीश्वर हे सर्वही जगत बनवला कोणी? जगदीश्वराने बनलं हे जगत. आणि त्याच्यात आम्ही जे एकमेकांना दिसतो आम्हाला काय म्हणायचं? जीव. आणि हे सर्वही बनवणारा कुठेही बाहेर नाही आहे, जे जे बनवला त्याच्यातच बसलाय. मनुष्य बनवला त्याच्या आतमध्ये तो आहे, झाडं बनवला त्याच्या आतमध्ये प्राणांचा प्राण होऊन तो आहे, प्रत्येक वस्तूमध्ये तो आहे. ही हिंदू धर्माची धारणा आहे देवाबद्दलची. मी काय म्हणत होतो, याच्यावर आमचा विश्वास आहे, देवावर. हे सर्व ही आमच्यासाठी बनवलं आहे, एकाने दिसला नाही. मुलगा म्हटला, आई उद्या सकाळी तुमची भांडण मिटवतो बघा म्हणाला. पण तू वडिलांनी काही विचारलं ना, माहीत नाही एवढंच म्हण, काय माहिती असेल तर पोराला माहिती असं म्हण. मग दुसऱ्या दिवशी मुलगा काय केला, एक सुंदर चित्र काढला, काढून बाबाच्या टेबलवर ठेवला. आणि वडील आले घरी. आल्याबरोबर म्हणाले, अगं हे चित्र कुणी काढले? फार सुंदर काढले. ती म्हणाली, काय माहीत नाही मला. मग घरात आली कसं? त्या बाळ्याला माहिती म्हटले, सगळे बाळूनी केले. मग बाळू आला घरी. बाळ्या, हे चित्र कुणी काढले रे? बाबा, या चित्राची कथा फार अद्भुत आहे, तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मान्य करणार नाही म्हणाला. असं कसं होईल? सांग तरी म्हणाले. सांग तरी म्हटल्यानंतर बाळू म्हटला, बाबा मी बघितलं त्या समोरच्या दुकानातनं ना, गल्लीतल्या कागद आपोआप आला बघा, ह्या टेबलवर बसला. आणि शेजारच्या दुकानातनं पेन्सिल आपोआप आले आणि चित्र काढून गेले बघा. त्या तिसऱ्या दुकानातली कुंच आणि रंग आले आणि भरून गेले बघा बाबा म्हणाला. नालायका, असा कधी असते काय म्हणाला? आपोआप असं कधी बनते काय म्हणाला. बाबा, म्हणजे ही चित्र बनवणारी कोणतरी असायला पाहिजे म्हणताय तुम्ही? हा, मग काढल्याशिवाय होणार आहे का? असं आपोआप कधी होते होय रे म्हणाला. बाबा, एक चित्र आपोआप होत नाही, मग ही सृष्टी आपोआप बनेल का? बाबा म्हटला, काय म्हणायचं आहे तुला? रोज आईबरोबर कशाला भांडताय? म्हटलं, आई हेच सांगते तुम्हाला. बाबा, दिसत नसला तरी हे बनवणारा एक आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. यालाच म्हणतात देवावर विश्वास ठेवणं. समजलं? दिसला नाही तरी कोणतरी आहे. शोधत जावा, दिसेल. शोधत गेला तर तोही दिसेल, तोही सापडेल. कुठे? सगळ्यात सापडेल तो. स्वतःमध्ये शोधायला गेला तर स्वतःमध्ये सापडेल. आणि त्या देवाकरता एक कृतज्ञता अर्पण करणे. देवा, हे सर्वही तू दिलास, मी कृतज्ञ आहे तुला. एवढं म्हणणं, प्रार्थना करणं, त्याचं स्मरण करणं, भजन करणं, हीच देवाला कृतज्ञता. हे हिंदूंची पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण हिंदूंची मातृपितृयज्ञ. ज्या आईवडिलांनी ही शरीर जन्माला घातले आईवडिलांनी, त्या आईवडिलांना बाळांनी कृतज्ञ राहायला पाहिजे की नाही? कसं राहायचं कृतज्ञ? जसे सांगतील तसं
वागणं, शिकवतील तसं शिकणं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणं, त्यांनी केलेले संस्कार ग्रहण करणं आणि आम्ही मोठे झाल्यानंतर किंवा तरुण असताना त्यांची सेवा करणं, हेच मातृपितृयज्ञ म्हणतात. व आई वडील म्हटले जा बाळा जरासं हे घेऊन ये, हां मी कशाला, तू जा. यज्ञ होईल? नाही होणार. यज्ञ म्हणजे ठीक आहे, मला झेपणारे काम सांगता, मला होते तर मी करतो. बाळा लवकर उठ, जाऊ आपण चांगला. जे जे संस्कार केले ते सर्वही ग्रहण करणं. का? आई वडील जे करतील आमच्या भल्यासाठी करतील, आमची शत्रू नाही आहे, ते आमच्या भल्यासाठी करतील असं त्यांच्यावर विश्वास ठेवणं आणि जसं सांगतील तसं आचरण करणं आणि त्यांची सेवा करणं, हे मातृपितृयज्ञ. तिसरं कुठलं? तिसरं यज्ञ कुठलं? ऋषीयज्ञ. ऋषीयज्ञ म्हणजे, ऋषी म्हणजे गुरु. आपल्याला ज्ञान देणारी, जे जे वेगवेगळ्या प्रकारची ज्ञान देणारे गुरुजन आहेत, का प्रचंड ज्ञान देतात. ते गुरुशिष्य परंपरेने आलेले ज्ञान पहिले वाचन करतात, स्वतः अंगभूत करून घेतात, मग नंतर आम्हाला शिकवतात. त्या गुरुजनांना आपण कितीही केले तरी कमीच आहे त्यांच्यासाठी. का? आम्हाला अक्षर त्यांनी शिकवलं. याला अ म्हण, याला आ म्हण, याला ई म्हण, याला ई म्हण, हे कोणी शिकवले? त्यांनी. तुम्ही जर म्हटलं असता याला अ नाही म्हणणार मी क म्हणणार म्हटलं असता तर मग ते म्हटली म्हणत जा, होशील. तू आणि कुत्र्यात काही फरक राहणार नाही. का? त्यालाही अ आणि क मधला काही फरक कळत नाही, तुलाही कळत नाही, तर काय बनशील? कुत्र बनशील, जनावर बनशील, झाड झुडूप बनशील, असं म्हणतो ना आपण. नाही, गुरूंवर विश्वास ठेवला आपण. जे जे काय शाळेत आम्ही शिकलो किंवा अन्य ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय करायला शिकलो, हे गुरुजनांमुळे शिकलो. त्या गुरुजनांना कृतज्ञ राहणं, याला काय म्हणतात? त्या गुरुजनांची जी ज्ञानोपकार आमच्यावर आहे, कधीतरी सेवा करून किंवा ते जसं सांगतील तसं आचरण जर आपण केलं तर गुरूंची जे उपकार आमच्यावर आहे ते परतफेड केल्यासारखं होईल. याला काय म्हणतात? ऋषीयज्ञ. आता चौथा कुठलं? भूतयज्ञ. भूत म्हणजे जीव. भूत म्हणजे
उंदीर निर्माण केला, उंदरांच्या नियंत्रण करण्यासाठी मांजर निर्माण केला, मांजरांचं नियंत्रण करण्याकरता कुत्रे निर्माण केला, कुत्र्यांच्या नियंत्रण करण्यासाठी वाघ सिंह निर्माण केला, वाघ सिंहांचं नियंत्रण करण्यासाठी कोणाला केला? समूह निर्माण केला. वाघ सिंहांनाही तोंड देता येईल तर एकटे एकटे जाऊ नका, समूहाने जावा, त्यांचेही नियंत्रण करता येईल. मग घोड्यांना पायात ताकद दिला, जिराफना पायात जोरात लात मारले तर एवढा लांब जाऊन पडायला पाहिजे, बरोबर, शक्ती दिला. एकटे एकटे लढू नका, समवेत समूहाने लढा. 10 कुत्रे एकत्र झाले तर एक सिंह काय करू शकत नाही, समूहाने लढा. हे भगवंताने केलेली व्यवस्था आहे. या व्यवस्थेचा फायदा आम्हाला कुठेतरी होतो मनुष्य म्हणून, खाताना पिताना ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करताना होतो. म्हणून त्यांच्या अन्य जीवांबद्दल मनात कृतज्ञता भाव असावा. साप जरी विषारी असला तरी आमच्याकरता काही विषारी क्रिमिकीटक खातात ते, तेव्हा ते स्वतः विष बनतं त्याच्या तोंडात, पण आम्हाला सुखी ठेवतं. आणि जोपर्यंत मी हात लावत नाही आम्हाला काही करत नाही. ते साप जरी विषारी असला बाबा त्याच्याबद्दल मनात कृतज्ञता पाहिजे. म्हणून आमच्याकडे त्याच्याही व्यवस्था केली, नागपंचमी नावाची. का? सापाबद्दल गैरसमज नको बाबा, त्यांच्याबद्दलही कृतज्ञता भाव असावा. याला म्हणतात भूतयज्ञ. प्रत्येक जीवाबद्दल कळकळ असू दे आमच्या मनात, काही ना काहीतरी आम्ही मदत करायला पाहिजे एक दुसऱ्याला. घरासमोर दाणा पाणी ठेवता येईल की नाही उन्हाळ्याच्या दिवसात? बाबा एखाद्या ताटलीमध्ये मूठभर धान्य टाकून बांधला, या दिवसात जंगलात काय मिळत नाही, येऊन छोटी छोटी पक्षी खाऊन गेले तर, पाणी कुठे मिळत नाही, एखाद्या ताटलीमध्ये पाणी भरून ठेवला तर पिऊन जातील की नाही? असे दिसला कुत्र घरात राहिलेले असेल तर थोडं टाकला, भूतयज्ञ झाला. म्हणून आमच्याकडे कसं असते, जेवताना एक घास बाजूला काढून ठेवण्याची पद्धत आहे. जेवताना एक घास बाजूला काढायचं, जेवण झाल्यानंतर घराच्या छतावर टाकायचं. का? पाखरं क्रिमी कीटक खावं तिथे म्हणून. आणि शेतात हार्वेस्टिंग केले की येताना थोडं धान्य आपण मंदिरात देऊन यावं. त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी ती धान्य संग्रह करून ठेवावं आणि नंतर वर्षभर जेव्हा शेतात धान्य नसते त्यावेळी पाखरांना टाकावं. ही व्यवस्था होती आमच्याकडे. हे भूतयज्ञ. आणि शेवटचा कुठला? मनुष्ययज्ञ. मनुष्य एकटा स्वावलंबी प्राणी नाही आहे. आई वडील आहेत, त्यांना गरज आहे त्यांच्या आईवडिलांची, त्यांना गरज आहे त्यांच्या मुलांची, सुनांची, मुलींची, जावयांची, मित्रांची, नातेवाईकांची. असं संबंध आहेत की नाही आपले परस्पर? मानवीय संबंध आहे तर परस्परांबद्दल मनात कृतज्ञता भाव ठेवावं. तुझा काय माझा काय, तू का शाणा लागून घ्या असं नाही आहे. गरीब असो श्रीमंत असो, एकमेकांना एकमेकांची सहाय्य लागतोच. म्हणून परस्परांबद्दल कृतज्ञता भाव मनात ठेवणं हे मनुष्ययज्ञ आहे. ही 5 यज्ञ जो करतो आपल्या जीवनात पालन करतो त्याला हिंदू म्हणावं. हां सांगा बघू आत्तापर्यंत किती झाली डेफिनेशन्स? हां कुठलं कुठलं? पहिलं हां देव देश धर्मावर श्रद्धा जो ठेवतो, आणि दुसरं कर्मसिद्धांतावर ज्यांची श्रद्धा आहे तो, तिसरा स्वर्ग नरक आणि पुनर्जन्मावर ज्यांचा विश्वास आहे तो हिंदू. आणखीन
हा, कर्मसिद्धांत झालं. आणखीन हा, पंचमहायज्ञ आपल्या जीवनात, दैनंदिन जीवनात जो पालन करतो तो हिंदू. हां हां, ही त्यांच्याकरता डेफिनेशन्स आहे. आणि हिंदू म्हणजे या देशात राहणारा, हिंदुस्थानात राहणारा हिंदू, असे 5 झाले. आम्ही इथे राहतो. हिंदू धर्मामध्ये देव संकल्पना कशी आहे बाबा? देव सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व कर्तृत्व, पाहिजे ते करू शकतो, अपाट सामर्थ्य, सर्व शक्तित्व, सर्व कर्तृत्व, सर्व ज्ञातृत्व, सर्व काही जाणतो, सर्व काही करू शकतो आणि सर्व काही जाणू शकतो, आमचा देव. आणि तो अव्यक्त रूपात सुद्धा आहे, व्यक्त रूपात सुद्धा आहे. प्रत्येक जीवाच्या हृदयात ईश्वरः सर्वभूतानां हृत्ति एषे तिष्ठति. ईश्वर समस्त जीवांच्या हृदयात वास करतो. ही आमची धारणा आहे. देव आपण आहात ना, सगळ्यांच्या हृदयात प्रत्येकाला ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, बोलण्यासाठी, विचार करण्यासाठी जो प्रेरणा देतो, ज्याच्यामुळे प्रेरणा मिळते, तोच परमात्मा आहे. आणि असं प्रत्येकांमध्ये आहे. ही आमची धारणा देवाची. आणि ह्या देवाची उपासना करण्याकरता आम्हाला ज्या गोष्टी ज्ञात नाही त्या गोष्टींची आम्हाला मूर्त रूपात, मुख्यत्वे करून शिवाच्या रूपाने, विष्णूच्या रूपाने आणि देवीच्या रूपाने, गणपतीच्या रूपाने, तुम्हाला जसं पाहिजे तसं, शक्तीच्या रूपाने तुम्ही मूर्ती तयार करा, भावचित्र तयार करा. उपासना करत 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 तुम्ही उपासना करतो हे भाव आणि ज्यांच्या करतो तो भाव विसरल्यानंतर त्याच्या मागे असणारा त्यात तत्व जे आहे आणि माझं आत्मतत्व जे आहे, हे दोघेही एकमेकात विलीन झाले की ब्रह्मसाक्षात्कार झाला, देव साक्षात्कार झाला, असं म्हणण्याची परंपरा आहे आमच्याकडे, होय ना. हे बघा, ही माईक आहे बाबा, यालाच आपण आता देव असं समजलं. मग ह्या माईकची ध्यान करणं, ही माईक डोळ्यात भरून घेणं, आणि डोळे बंद केले तरी आत्ता मला माईक दिसतो, म्हणजे डोळ्यात बसलेले. आणि हळूहळू हळूहळू ही माईक माझ्या मनात शिरतं, मनात बसतं, मनातनं हळूहळू माझ्या भावनेत स्थिर होऊन जातं. आणि आत्ता मला माईक इथेच दिसायला लागतं, म्हणजे इथे असण्याचे, तुम्ही डोळे बंद केला तरीसुद्धा माईक आत्ता माझ्या मनात आहे असं तुम्हाला वाटायला लागतं. आणि त्यानंतर विचार करता करता ही माईक आणि मी दोन वेगळे नाही आहे, दोन्ही एकच आहोत, अशी एक भावना दृढ होते. याला म्हणतात साक्षात्कार. अशीच उपासना करण्याची पद्धत आहे आमच्याकडे. सगुण उपासना आणि निर्गुण उपासना म्हणतात. सगुण उपासना म्हणजे मूर्तीरूपात, व्यक्तिरूपात, कुठल्या तरी वस्तुरूपात त्यांचा उपासना करणं. निर्गुण उपासना म्हणजे केवळ मंत्ररूपात असणारा, या मंत्राला अभिप्रेत एक देव आहे आणि ही मंत्र जी आहे त्यांच्यापर्यंत आम्हाला घेऊन जातो, अशा भावनेने आपण त्यांची ध्यानधारणा करतो. हेही उपासना आहे. विश्वास ठेवतो, हेही उपासना आहे. हे हिंदू धर्मात देवाबद्दल असं आहे. हिंदू धर्मामध्ये देव अनेक जरी असला तरी देवत्व एकच आहे. जसं की गव्हाची पदार्थ वेगवेगळे जरी असतील, चपाती करतो गव्हापासून, पोळी करतो, शिरा करतो, आणखीन काय काय करतो आपण, काय काय करतो गव्हापासून,
पदार्थ जरी अनेक असतील तरी मूल धातू एकच. तसं आमची वेगवेगळे देवता जरी वेगवेगळे असतील तरी मूल धातू म्हणजे परमात्मा एकच. अशी श्रद्धा आमची देवाबद्दल आमचं आहे हिंदूंचं. त्यामुळे कोणीही आपल्याला नाव ठेवायचं कारण नाही. ही आमची ज्यांना जसा पाहिजे तसा उपासना करू शकतो. ही देवसंकल्पना आमची. आणि आमचा धर्मग्रंथ कुठले बाबा हिंदूंचं? वेद जे आहेत हीच आमची धर्मसाहित्य आहे. आणि हे सगळी वेद आम्हाला वाचायला होईल नाही होईल म्हणून त्याचा सार भगवद्गीतेच्या रूपात. भगवद्गीता हे हिंदूंचं धर्मग्रंथ, चारी वेदांचा सार आहे त्यात. म्हणून गीता ही हिंदू धर्माचा ग्रंथ आहे. बरोबर. हिंदू धर्माची जीवन पद्धती सांगितले गेलेले आहेत की कशा करता जगावं हिंदूंनी. धर्म अर्थ काम मोक्ष या 4 गोष्टी साध्य करण्याकरता त्यांनी जगावं. हिंदूंचा जीवनाचा उद्देश काय? धर्म अर्थ म्हणजे संपत्ती, काम म्हणजे मनाची इच्छा सर्व पूर्ण करून घेणं, आणि शेवटचं मोक्ष. ह्याच्या प्राप्तीसाठी जीवनात आम्ही काही केले तरी ह्या 4 मध्येच असणार. या 4 गोष्टींच्या प्राप्तीसाठी आपलं जीवन व्यतीत करावं. म्हणून ह्यांना चतुर्विध पुरुषार्थ असं म्हणतात. पुरुषार्थ साध्य करण्याकरता जीवन जगावं हिंदूंनी. आणखीन काय सांगितलं बाबांनी? मग हे कधी साध्य करायचं? तर सांगितले ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विद्यार्जन करा, गृहस्थाश्रमामध्ये अर्थार्जन करा म्हणजे पैसे मिळवा. विद्या कधी मिळवायचं? पहिल्या 25 वर्षात. पैसे कधी मिळवायला सुरू करायचं? 25 वर्ष झाली की 50 वर्षापर्यंत पैसे मिळवा. आणि 50 वर्षानंतर पुण्यार्जन करावं. तुम्ही शिकलेले ज्ञान दुसऱ्यांना देणं, दुसऱ्यांना मदत करणं, सहाय्य करणं आणि देवाची उपासना करणं हे पुढच्या. आणि शेवटला 75 काही न करता आनंदात राहणं. कुठेतरी एखादा गुरुकुल बघायचं, तिथे जाऊन राहायचं, आश्रमामध्ये आनंदात राहायचं. अशा पद्धतीने तुम्ही त्या तिथपर्यंत जावं. धर्म अर्थ काम मोक्ष संपादन हे हिंदू धर्माचा सिद्धांत आहे. 4 टप्पे सांगितले त्यांच्याकरता. बरोबर. आणि त्यानंतर हिंदू धर्मात मुलांसाठी 2 ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. मुलामुलींसाठी नीतिकथा म्हणतात त्यांना. काय म्हणतात? नीतिकथा. मुलांना घडवण्यासाठी कुठली 2 ग्रंथ? एक पंचतंत्र आणि एक हितोपदेश. या 2 लक्षात ठेवायचं, कधी विसरायचं नाही. पंचतंत्र आणि हितोपदेश हे 2 त्यासाठी लिहिले गेलेले आहेत. आणि अध्यात्मासाठी ना, मगाशी मी सांगितले ना, उपासनेसाठी 4 मार्ग सांगितलेले आपल्याला. भक्तियोग, कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग. देवापर्यंत पोचण्याकरता ही 4 मार्ग सांगितले. एक भक्ती म्हणजे प्रेमाने, दुसरा कर्मयोग वेगवेगळी पूजा अर्चना यज्ञ याग हे करून, तिसरं राजयोग म्हणजे ध्यान करून, आणि चौथं ज्ञानयोग गुरूंच्या मुखातून ज्ञान ऐकणं आणि त्याचं आचरण करणं, उपासना करणं, करून ते साक्षात्कार करून घेणं. या मार्गाने तिथपर्यंत पोचावं. हे हिंदू धर्म आहे. कळलं तुम्हाला हिंदू धर्म? बाबा एवढ्या गोष्टींमध्ये आपला हिंदू धर्म आहे. आता प्रश्न कुठला येतो आजचा विषयाचा? हिंदू धर्मावरील
धर्मासमोरील आव्हाने, असं एकूण हिंदू धर्म आहे. आणि या धर्मासमोर आज बरीचशी आव्हाने उभी आहेत. ते आव्हान आपण उद्या बघू, किंवा कधी तुम्हाला रात्री संध्याकाळी वेळ भेटले तर तेव्हा. काल एक दिवस गॅप झाले ना, तो भरून काढायचं केव्हा तरी. आणि तासापेक्षा अधिक झालं तर ते बाहेरच्या बाहेर जाते. आत्तापर्यंत सांगितलेल्या परत एकदा सांगणार तुम्ही? हां, सांगा. कुठनं सुरू केला होता मी? एक जण उभं राहून एक एक जण सांगायचं. कुठून सुरू केला होता आपण? हां हां, माणसाने कसं वागायचा, नीती नियम. हां, काय काय सांगितलं मी? सुरुवात कुठून केला होता? हां, हे बघा, सुरुवात जो माणूस जन्माला आला आहे त्याला एक धर्म असतो, बरोबर? जो माणूस जन्माला आला आहे त्याला एक धर्म असतो. आणि अशी 5-6 धर्मांची नावं सांगितले. कुठल्या कुठल्या 5-6 धर्म सांगा बघू? बसा. हां, 5-6 धर्म कुठले? हां, इस्लाम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू, सनातन, शिंटो, असे सांगितले ना मी. आणि आपला धर्म जगातला 3 नंबरचा आहे आता. त्या दोघेही 200-200 कोटीच्या वर आहेत. आम्ही आता किती आहोत? 140 मध्ये जवळजवळ 125 कोटीच्या आसपास आहोत आम्ही, होय ना? एक 25 कोटी मुसलमान आहेत तिथे, आणि एक 5-6 कोटी ख्रिश्चन आहेत. मग राहिलेले आम्ही, बरोबर? मग आमच्यात काय संप्रदाय भरपूर असतील. संप्रदाय म्हणजे एक गुरु आणि त्यांनी निर्माण केलेले काही नीती नियम आणि उपासना पद्धती यांच्यावर चालणारा एक परंपरा, याला काय म्हणतो आपण? संप्रदाय. हिंदू धर्मात अशी खूप संप्रदाय आहे. या अन्य धर्मात तुम्हाला नाही पाहायला मिळणार. ख्रिश्चन धर्मात थोडी आहेत, पण इस्लाममध्ये काही नाही. ते जेवढं सांगितले तेवढं मुकाट्याने ऐकायचं. त्याच्यात बदल करायला गेला सर तन से जुदा जायचं. फक्त 72 होरांचा रस्ताच प्रशस्त होणार. हे सांगतो मी उद्या. आव्हान काय आहेत आमच्या समोर? हिंदू धर्मासमोर आव्हान भरपूर आहे. आपण एक हिंदू म्हणून आलोय तर हिंदू धर्माचे रक्षण करणं ही आपलं कर्तव्य आहे. ज्या धर्मात आम्ही जन्माला आलो त्या धर्माचं रक्षण करणं ही आमचं कर्तव्य आहे. मग रक्षण करायचं असेल तर आमची आव्हाने काय आहेत कळायला पाहिजे की नाही कळायला पाहिजे? हां, सांगा, पुढचं सांगा. हिंदू कोणाला म्हणावं? 5 डेफिनेशन सांगितले. हां, सांगा बघू. एक एक जण हात वर करायचा. हां, नाश्ता झाले, जेवण झाले का दुपार? हां, जो हिंदुस्थानमध्ये राहतो तो हिंदू, राईट. हां, ज्याच्या मनात हीन भावना नाही तो हिंदू. हां, पंचमहायज्ञ दैनंदिन जीवनात जो करतो तो हिंदू. हां, देव, देश आणि धर्मावर ज्यांची अतूट श्रद्धा आहे तो हिंदू. हां, स्वर्ग, नरक आणि पुनर्जन्माला जो मानतो तो हिंदू. कळलं? चला, हिंदू धर्मातील पंचयज्ञ कोणते कोणते? हां, देवयज्ञ, मातृपितृयज्ञ, ऋषीयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ. यज्ञ म्हणजे कृतज्ञता अर्पण करणं, बरोबर? सेवा करणं किंवा कृतज्ञता अर्पण करणं किंवा परतफेड करणं. कळलं?
आणि त्यानंतर काय सांगितलं? हां, हिंदू धर्मातील देवसंकल्पना हे पण सांगितलं, सगुण आणि निर्गुण. आणि त्या देवाला प्राप्त करण्याकरता किती मार्ग आहेत? कुठले कुठले? भक्तियोग, कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, हे 4 मार्ग आहेत. योग म्हणजे मार्ग. आणखीन काय सांगितलं? धर्मग्रंथ कुठले? धर्मसाहित्य कुठले बाबा आपले? वैदिक साहित्य, वेद, चतुर्वेद म्हणतात त्यांना. काय म्हणतात? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ही 4 वेद आहेत. ही थेरी आहेत. आणि या 4 वेदामध्ये अध्ययन करण्याकरता सोपं केले वेदव्यास महर्षींनी. पहिला भाग संहिता भाग म्हणजे देवाची स्तुती करणं. ब्राह्मणक भाग देवाची पूजा अर्चना कशी करावी हे सांगितलं. तिसरं आरण्यक भाग म्हणजे उपासना, देवाला प्राप्त करण्याकरता उपासना कशी करावी. आणि चौथं उपनिषद भाग, हे फिलॉसॉफी येतं. त्यानंतर इतिहास ग्रंथ कुठले आमची 2? रामायण आणि महाभारत. हिंदूंचे 2 इतिहास ग्रंथ आहेत, एक रामायण, दुसरं महाभारत. आणखीन काय सांगितलं? सर्वांचा सार म्हणून हिंदू धर्माचा ग्रंथ कुठला? भगवद्गीता. काही नाही वाचता आले तर एक तरी वाचा, भगवद्गीता. नीतिकथा सांगणारी ग्रंथ कुठली कुठली? विष्णू शर्मांचा पंचतंत्र आणि दुसरं हितोपदेश. या व्यतिरिक्त सामान्य लोकांना आपल्या घरात पारायण वगैरे करून ह्याला सोपं करण्याकरता 18 पुराण लिहिले. काय लिहिले? 18 पुराण लिहिले गेलेले आहेत. मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवस्वत पुराण, ब्राह्म पुराण, वामन पुराण, वराह पुराण, विष्णु पुराण, वायू पुराण, अग्नि पुराण, नारद पुराण, पद्म पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण, कूर्म पुराण आणि स्कंद पुराण. कथा आहे त्यात सुंदर 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 आणि सायन्स आहेत. या सर्व पुराणांमध्ये सायकॉलॉजी आहे, मानसशास्त्र, समाजशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आणि नगररचनाशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहेत या पुराणांमध्ये. आणि या पुराणांमध्ये मेटलर्जी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या पुराणांमध्ये राजनीतीशास्त्र पाहायला मिळेल. या पुराणांमध्ये तुम्हाला जीवन कसं जगावं आणि कसं जगू नये याचा एक मुख्य उपदेश मिळेल कथारूपाने. सगळे कथा आहेत त्यात, सुंदर 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 कथा आहेत. जसा भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपूंची कथा आहे तसे खूप साऱ्या लोकांची, सुंभ निसुंभांची कथा, रावण आणि कुंभकर्णांची कथा, ह्या सगळ्या या पुराणांमध्ये सुंदर सामान्य माणसालाही समजेल असं लिहिलेलं आहे. कळलं? थांबूया इथेच. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.